रूप पाहतालो
याला तरी अरे लागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे माझ्या
याळ तरी यारे लागे याळ तरी यारे लागे याळ तरी यारे लागे याळ तरी यारे
याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. हलू हलू चाला, हलू हलू चाला, कोणी कोणाशी नरुला. आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे, तेने नका भरू पोटे. आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभं निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नादतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरांशी. महायोगी पीठे तटे भीमरत्या, वरद पुंडरीकाय दातृ मुनीन्द्रं. समागत्य तिष्ठन्तमानन्दकण्डं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्.
पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संधांजिया त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु तुका कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलांडकांड तेजोदी कामदेवक्त्रम कलानिशवादा पदोदक्षम समाधिस्थमूर्ती भजे ज्ञानदेवम समाधिस्थमूर्ती भजे ज्ञानदेवम जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता या रे लागे आवगी माझ्या मागे मागे आधी तो पोटभरी पुरी म्हणाल तो वरी विठ्ठल याल तरी अरे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोटभरी पुरे म्हणाल तो वरी सेवेचा परिहार याची गरज आहे का? हा, गेली 37 वर्ष, हा 37वा वर्ष या ठिकाणी अखंड हा 3.5 दिवसाचा नाम सप्ताह या ठिकाणी चाललेला आहे. किती वर्षे झाली? 37 वर्षे, नाही का? हा, आपल्या डोळ्यासमोर ज्या भगवान परमात्म्याची आपण स्थापना केली, आपल्या डोळ्यासमोर आपल्या आयुष्यातील 37 वर्ष निघून गेली. हा, 37 गेली, राहिली किती आता? भगवान परमात्म्याने शास्त्राने सांगितले अल्प आयुष्य मानव देव शत गणिले ते अर्धरात्र काय पुढे बालत्व पीडा रोगक्षय काय भजनाशी उरले ते पाहेगा. हा, 37 वर्ष गेली फक्त आयुष्याच्या आपल्याला गणतीमध्ये 50 वर्ष, नाही का? मग राहिली किती? 13 वर्ष आपली बाकी आहेत. किती वर्ष बाकी आहेत? 13 वर्ष मिळाली तरी भरपूर होती. हा, म्हणून या ठिकाणी हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या सप्त्याचा आजचा हा कुणाचा दिवस? काल्याचा, नाही का? प्रत्येक वर्षी मी सांगत असतो, मला मधल्या कीर्तन करण्यापेक्षा काल्याचं कीर्तन, कारण आपलाच रंग तसा आहे. हा, फार आवडतो. भगवान परमात्म्याची लीला वर्णन करण्यास भयंकर आवडतं, कारण यालाच म्हणतात काला. हा, काल्याचं वर्णन काला करतोय म्हणजे किती जीवन आमचा हसायला लागला. या ठिकाणी या सेवेकरता निवडलेला अभंग आहे. जगतवंदने जगद्गुरु संत शिरोमणी तुकोबाराय देऊ आशिया. या ठिकाणी परमार्थाच्या कळस्थानी विराजमान होणारे आमचे तुकोबाराय आणि त्यांचा हा 4 चरणाचा काळ्याच्या प्रकरणातील अभंग आहे. तुकोबाराय या अभंगातून आपल्याला काय सांगतात? बाबा, याल तरी यारे लागे. हा, कुणावरती जबरदस्ती आहे का? शब्दाची रचना अशी आहे, याल तरी यारे लागे. तुम्ही आलात तर ठीक, नाही आलात किती सांगू तरी नाही ऐकती. सांगू तुकोबाराय सांगू सांगून दबले, पण शेवटी म्हणतात याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. हा, माझ्या जवळ आलात ना
ज्या जीवानं ज्या शिवाला ज्या आत्म्यानं परमात्म्याला एकरूप केलं त्या जीवाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून तुकोबाराय सांगताय याद तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आणि माझ्या मागे मागे आलात ना माझ्या स्वरूपाला एक रूप झाला तर काय होईल कुठलीही चिंता करण्याची कारण नाही कोणतीही चिंता करण्याचे कारण नाही आज देतो पोटभरी ज्या वेळेला माझ्या स्वरूपामध्ये तुमचा अंश एक रूप होईल त्यावेळेला तुम्हाला कोणतीही काळजी करण्याची कारण नाही आज देतो पोटभरी पुरे म्हणाल तो जोपर्यंत तुम्ही म्हणत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही तोपर्यंत तुम्हाला देईन तुम्ही म्हणाल आता मला पूर्ण झालं त्यावेळेला मी थांबेल म्हणून तुकोबाराय या अभंगातून काय सांगतात पुरे म्हणाल तोवरी आज देतो पोटभरी पुरे म्हणाल तोवरी घेते वेळी गडबड करू नका आपली सवय आहे जेवणाची पंगत असली की त्या ठिकाणी झंबड होते जेवण वाढण्याच्या अगोदर बसतो आपण पण या ठिकाणी तुकोबाराय सांगतायत हलू हलू चाला कोणी कोणाशी न बोला देणारा मी आहे खाणाऱ्याने सुद्धा त्याचा विचार करून खावं कोणी कोणाशी न बोला हलू हलू चाला कोणी कोणाशी न बोला तुका म्हणे सांडा घाटी तुका म्हणे सांडा घाटी आहे अरे जे वाईट आहे जे घाटे आहे ते वाईट आहे सार घ्या असार टाकून द्या त्रिगुण हे सार निर्गुण असार सारासार विचार हरिपाठ माऊलीनं वर्णन केलेलं आहे म्हणून सार घ्या असार टाकून द्या तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटी या ठिकाणी या अभंगाचा सरळ आणि साधा माझ्या मताला पटलं त्याप्रमाणे तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला विठ्ठल याद तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी भगवान परमात्मा देण्यासाठी आतुर झालेला पण घेणारा पाहिजे थोडक्यात आपण या अभंगाचा भावार्थ करायचा नंतर काल्याकडे या ठिकाणी भगवान परमात्मा द्यायला तयार आहे परंतु घेणारा तरी पाहिजे ना मग ज्याने मागितलं त्यांना दिल्याशिवाय भगवान परमात्मा राहिला नाही अगाव मागितली या दुधासाठी अवघी क्षीराब्दीची करून वाटी उपमन्य पुढे दुर्जटी ठेवी तसे ज्याने मागितलं त्या उपमन्यूला काय पाहिजे होतं खरं वाटीवर दूध पाहिजे होतं कारण बालपणापासून त्याच्या आईनं त्याला खरं दूध कधी दिलं नव्हतं ज्या वेळेला त्याला खऱ्या दुधाची चव मिळाली त्यावेळेला त्यानं आईजवळ अट्ठास केला कुणी त्या उपमन्यूनं आई आजपर्यंत मला फसवलंस आजपर्यंत मला फसवलंस मला पिठाचा दूध करून पाजत होतीस परंतु माझ्या मित्रांबरोबर मी त्यांच्या घरी गेलो त्या ठिकाणी मला गावरान दूध प्यायला मिळालं ते दूध मला पाहिजे त्यावेळेला उपमन्यूच्या आईने सांगितलं बाळा अरे जो निर्माता आहे त्या निर्मात्यानं जसं निर्माण केलेले आहे त्या परिस्थितीनुसार मला सर्वांना राहावं लागतो बाला त्याला इलाज नाही तुला दूधच हवं असेल तर जाऊन त्याच्याकडे माग मी देऊ शकत नाही आपली परिस्थिती नाही
त्याच वेळेला त्या उपमन्यूने निश्चय केला. ताडकन घरातून बाहेर पडला आणि घोर अरण्यामध्ये गेला. त्या ठिकाणी तपश्चर्येला बसला. अनेक वर्ष तपश्चर्या केली. 7 वर्षाचा लहान बाळ घोर तपश्चर्या केल्यानंतर भगवान परमात्म्यानं त्या ठिकाणी प्रगट होऊन काय दिलं? अगा मागतली या दुधासाठी अवघी शिराब्दीची करून वाटी अर्जुना उपमन्यू पुढे दुर्जटी ठेवी तसे काय दिला? उपमन्यू कारणे उपमन्यू कारणे कैसी धावसी लवलाये. उपमन्यू कारणे कैसी धावसी लवलाये. उपमन्यू कारणे कैसी धावसी लवलाये. माझी प्रेम पाना शिरसाले. उपमन्यू कारणे कैशी धावसी लवलाई. पाजी प्रेम पान्ना शिरसागरा ठाई. पांडुरंगे येऊ पांडुरंगे असा माझा भगवान परमात्मा आहे. असा घेणारा बाई देणाराचे हात तोच आहे भगवान परमात्मा. विटेवरी ज्याची पाऊले समान तोच एक दानशूर दाता. दाता तो आहे. त्याच्याकडे मागितलं पाहिजे. त्याच्या बरोबर त्याच्या सानिध्यात राहिलं पाहिजे तर तुम्हा आम्हाला मिळाल्याशिवाय दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुकोबार आहे अभंगाच्या पहिल्या चरणात सांगताय. याल तरी यारे लागे. याल तरी यारे लागे. याल तरी यारे लागे. याल
लागे अवघे माझ्या मागे मागे, माझ्या मागे आलात, माझ्या बरोबर आलात, माझ्या सानिध्यात आलात तर तुम्हाला काय होईल? आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो बरी. जोपर्यंत तुमचं पोट भरत नाही तोपर्यंत मी थांबू शकत नाही. जोपर्यंत तुम्ही पुरे म्हणाल तोपर्यंत मी देणार आहे. जसं उपमान्यूला दिलं तसं बालगृहाला सुद्धा दिलं. पित्याच्या बैसावया उत्संगी, पित्याच्या मांडीवरती बसण्यासाठी काय केला? ठास केला. कुणी? ध्रुवबालाने. पण त्याला काय दिला? फक्त त्याची मांडी एवढीच होती. काय होती? माझ्या बापाच्या मांडीवरती मला बसण्याला जागा मिळाली. एवढीच मागणी घेऊन तो परमात्म्याकडे गेला. परमात्म्याला आपलंसं केलं, ठास केला. ज्या वेळेला परमात्मा प्रसन्न झाला त्यावेळेला काय सांगितलं? अरे काय मागून मागतोयस? काय मागून मागतोय? ती बापाची मांडी शाश्वत आहे का? किती दिवस त्या मांडीवरती बसली? त्या मांडीवरती किती दिवस बसणार? तुला अशी जागा देईल. कशी जागा देईल? ज्या ठिकाणी सूर्य चंद्र आहेत तोपर्यंत त्या जागेवरून कोणी उठवणार नाही अशी जागा बाल ध्रुवाला दिली. अढळपद दिलं. जसं क्षीरसागराची करुणी वाटी उपन पुढे दुर्जटी ठेवी तसे त्याचप्रमाणे ध्रुव बाळाची सुद्धा इच्छा भगवान परमात्म्याने पूर्ण केली. एवढं दिलं, एवढं दिलं, पुरं म्हणण्यापुरती सुद्धा जागा राहिली. अखंड अढळपद त्या ठिकाणी दिलं. आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो बरी. मागण्याची गरजच नाही. देणारा असा आहे जोपर्यंत त्याला आपण आपलंसं करत नाही तोपर्यंत तो काही देऊ शकत नाही. ज्या वेळेला तो आपण आपलंसं करू त्याला त्यावेळेला आपला तो एक देव करून घ्यावा. त्याने विना जीवा सुख. या पृथ्वी लोकांमध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो. जन्माला आल्यानंतर या जीवाने काय करावं याची जर या जीवाला जर अक्कल नसेल तर पशु योनीमध्ये जीव तो गेलेला बरा, नाही का? कारण 84 लक्ष योजनेचा फेरा फिरून हा नरदेह तुम्हाला प्राप्त झालाय. मग हा नरदेह मिळाल्यानंतर काय करावं? भगवान परमात्म्याने ज्या वेळेला निर्मिती केली ना त्याच वेळेला हे साधन दिलेलं आहे. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलावया वचन तेने तू जोडशी नारायण नासे जीव पण भवरोग. अरे या मृत्यू लोकातील तुझ्या पूर्ण आयुष्यातील जे भवरोग आहेत, जे भवसागरातून तरुण जाण्याचा मार्ग आहे तो या जीवाला साधन भगवान परमात्म्याने त्याच वेळेला दिलेलं आहे. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलावया वचन जेणे तू जोडशी नारायण नाशे जीव पण भवरोग. या रोगातून मुक्तता होण्यासाठी भगवान परमात्म्याने आपल्याला सर्व दिलेलं आहे. मग या जीवाने काय करावं तर त्याच्या मागे जावं. मग तो दिल्याशिवाय राहत नाही. अरे बाबा ज्या वेळेला 18 विश्व दारिद्र्य होतं कुणाकडं? सुदाम ब्राह्मण दुःख दारिद्र्य पीडला मुष्टी पोहे घेऊन या त्याचे भीती लागी गेला शुद्ध भाव दे कोणिया गाव सोनियाचा दिला धर्म जागो सदैवाचा त्याचे चरणी लक्ष लावो विठोबाचे धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. सुदाम ब्राह्मण 18 विश्व दारिद्र्य त्याच्याकडे.
खायला अन्न नाही, अंगावरती वस्त्र नाही, सर्व परिवार दुःखाने व्याकुळ झालेला आहे. त्यावेळेला सुदाम देवाला आपली पत्नी सांगते, अहो तुम्ही एकदा म्हटला होता माझा बालपणीचा मित्र आज द्वारकेचा राजा आहे. तुमचा बालपणचा मित्र आज कुठला राजा आहे? द्वारकेचा राजा आहे. मग त्याच्याकडे गेलात तर काहीतरी मिळेल आपल्याला, 4 दिवस तरी सुखाचे जातील. या उद्देशानं पत्नीनं सांगितल्याप्रमाणे सुदाम ब्राह्मण भगवान परमात्म्याच्या भेटीला गेला. आता जातेवेळी पाहुणेर म्हणून काहीतरी न्यावा लागतो नाही का? पूर्वी पाहुणेर म्हणून आपण माघारी गेलो तर काय घेऊन जायचो? 1-2 भाकऱ्या घेऊन जायचो. काय घेऊन जायचो? भाकऱ्या न्यायची पद्धत होती. आता ती पद्धत निघून गेली. त्यावेळेला पाहुणेर म्हणून सुदाम देवानं काय केलेलं आहे? त्या झोपडीमध्ये असणाऱ्या त्या मटक्यातल्या कितीतरी जुन्या त्या पोहायाच्या कण्या सुदाम देवाच्या हाताला लागल्या आणि त्या आपल्या त्या जीर्ण वस्त्रामध्ये बांधून भगवान परमात्म्याच्या भेटीला सुदाम देव चाललेला आहे. आणि जात असते वेळी द्वारकेला पोचलेले आहेत. द्वारकेच्या द्वारावरती द्वारपाल उभे आहेत. याला पाहिल्याबरोबर त्याला झटकली, हो मागे हो, कोण आलाय? भिकारी. त्याच वेळेला सुदाम देव सांगताय, रे बाबा मी भिकारी नाही, भिकारी आहेच. 18 विश्व दरिद्र माझ्याकडे आहे, परंतु मी कोण आहे? आज जो द्वारकेच्या सिंहासनावरती बसलेला भगवान परमात्मा श्रीकृष्ण आहे, त्याचा मी बालपणचा मित्र आहे. त्यांना खात्री पटेना, विश्वास बसेना त्या शब्दावरती, कारण याची अवस्थाच वेगळी होती. जाऊ देईना. त्याच वेळेला सुदामाने एवढंच सांगितलं, बाबा एवढंच मला जाऊ देऊ नका, पण माझे 2 शब्द त्याच्या कानापर्यंत घेऊन जा. भगवान परमात्म्याच्या भेटीसाठी आतुर झालेला आहे. उपायांना सांगितलं, रे बाबा तुझा बालपणीचा मित्र आलेला, एवढे 2 शब्द माझे जाऊन सांगा. त्यावेळेला त्या द्वारपालाने आपल्या राजाला भगवान श्रीकृष्णाला सांगितलं, अरे तुझा बालपणचा मित्र सुदाम द्वारावरती आलेला आहे. हे शब्द ऐकल्याबरोबर बोलण्याची गरजच उरली नाही. भगवान परमात्मा सिंहासनावरती बसलेले होते. सिंहासनावरून उडी मारली आणि धावत सुटले. ज्या ठिकाणी सुदाम होता त्या ठिकाणी भगवान परमात्मा धावत आले. समोर सुदामेला पाहिल्याबरोबर मिठी मारली. हो मिठी मारली. सुदाम त्याच ठिकाणी द्वारावरती उभा होता. म्हणून तुकोबाने सांगतो, हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला, बोलण्याची गरज नाही. या हृदयामध्ये जर असला ना तर त्याला
बोलवण्याची किंवा त्याच्याजवळ बोलण्याची गरज नाही. हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. आज देतो पोटभरी. ज्या वेळेला सुदाम देवाची आणि भगवान परमात्म्याची भेट झाली ना, त्यावेळेला हाताला धरून सुदामाला भगवान परमात्म्याने राजसिंहासनावरती नेऊन बसवलं आणि रुक्मिणी मातेला, सत्यभामे मातेला पाणी आणण्यासाठी सांगितलं. पाणी आणण्या इतपत भगवान परमात्मा थांबला नाही. त्याच्या अश्रूने त्या सुदामाचे पाय धुतले. एवढं देणारा भगवान परमात्मा आज देतो पोटभरी. पुरे म्हणाल तो वरी तो. आणि एवढं दिलं. ज्या वेळेला सुदाम निघाला त्यावेळेला भगवंताला आपली याचना सांगितली का? आपलं दुःख सांगितलं का? नाही सांगितलं ना. कोणत्या कारणासाठी मी आलोय हे सांगितलं नाही. भगवंताने जाणलं, सुदामा आजपर्यंत आल्यापासून आजपर्यंत ही राजवस्त्र तू परिधान केलीस. आज तू तुझ्या गावाला चाललाय. माझी राजवस्त्र या ठिकाणी काढून देऊ. काय वाटलं असेल? काय वाटलं असेल? परंतु सुदाम काही न बोलता ती राजवस्त्र त्या ठिकाणी काढून ठेवली आणि खाली मान घालून सुदाम देव आपल्या नगरीला परत निघालेला आहे. काय कोणाजवळ बोलणार? काय कोणाजवळ काय बोलणार? निघालेला आहे, मुखाट निघालेला आहे. त्यावेळेला ज्या वेळेला सुदाम देव द्वारकेतून आपल्या सुदाम नगरीमध्ये त्या वेशीवरती आला, त्यावेळेला त्याला काय चमत्कार दिसला? त्याला असा चमत्कार दिसला, एवढा चमत्कार दिसला की आपण कुठेतरी चुकलो. आपण चुकलेलो आहोत. ही आपली नगरी नाही, हा आपला वाडा नव्हे. कारण भगवान परमात्म्याची लीला जी फिरली, गाव सोनी याचा दिला. काय दिला? गाव पूर्ण सोन्याचा दिला. एवढे सुद्धा मला भगवान परमात्म्याने दिले. आज देतो पुढे म्हणाल तो बरी. तू का म्हणे सांडा घाटे तेने नाका भरू पोटे. याच्यातून एवढंच करा, या जन्माला आलेत ना, एवढंच करा. तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे. अरे बाबा, त्रिगुणे सार निर्गुण सार सारा सार विचार हरिपाठ. भगवान परमात्म्याचं नाम हे सर्वश्रेष्ठ आहे. हे नाम सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून जसं आपण दुधातून सार घेतो, असार टाकते टाकून देतो, त्याचप्रमाणे जीवनातील ज्या वाईट गोष्टी आहेत, तुका म्हणे सांडा घाटे, ज्या वाईट आहेत त्या टाका. तेने नका भरू पोटे. तेने नका भरू पोटे. आज देतो पोटभरी. पुरे म्हणाल तो वरी. प्रसंग कुठला आहे? कार्याचा आहे. विठ्ठल हा अर्धा दिवस नाही का? 3 दिवस पूर्ण झाले. 3 दिवस पूर्ण झाले. 3 दिवसाचा जागरण आहे. 3 दिवसाचा जागरण आहे. आपण 3 दिवसाची मेहनत या अर्ध्या दिवसात मिळणार आहे. या अर्ध्या दिवसात मग कीर्तनकारापासून मुरगुम म्हणण्यापर्यंत, गायनाचार्यापर्यंत तुम्हाला सगळ्यांना आज मोबदला मिळणार नाही का? सगळ्यांना मोबदला जो आहे तो आज मिळणार आहे. आज देतो पोटभरी. पुरे म्हणाला तरी जास्त वेळ घेणार नाही. कारण लाईटीने इशारा दिला, सुरुवातीलाच इशारा मिळाला. नशीब आपला बाबूने काय केला? आली लाईट नाही ना? असं द्या. मंडळी थोडी, बुवा पण बारका, त्याच्यामुळं जास्त वेळ घेणार. या ठिकाणी
काल्याचा प्रसंग आहे. या ठिकाणी चरित्र ते उच्चारावे. देवे केले गोकुळे गोकुली याचा प्रसंगच असा आहे. हा थोडासा तुम्हाला थोडक्यात धावता भावार्थ म्हणून सांगितला. नाहीतर हा काल्याचं कीर्तन हा भगवान परमात्म्याच्या चरित्रावरतीच व्हावा. भगवान परमात्म्यानं या मृत्यू लोकात आल्यापासून, गोकुळात आल्यापासून शेवटपर्यंत काय केलं त्याचं चरित्र उच्चारावं. भगवान परमात्म्याला येण्याचं कारणच या ठिकाणी आजची आहे द्वादशी. आजची कोणता दिवस आहे? द्वादशी आहे. आणि ही द्वादशी ज्यानं सोडला म्हणून त्याच्या त्याच्यामुळं या ठिकाणी भगवान परमात्म्याला 10 अवतार घ्यावे लागले. व्रत कोणता होता? द्वादशीचा होता. अंबऋषी कारणी गर्भवास सोशी आपली द्वादश वेळेत सुटावी, सूर्योदयाला पारणं एकादशीचं सुटावं या उद्देशानं अंबऋषीनं तुलसी पात्र घेतला आणि संकल्प सोडला. ते दुर्वासाला आवडलं नाही. त्या संकल्पामुळे दुर्वासाला भगवान परमात्म्याला यावं लागलं. कारण दुर्वासानं अंबऋषीला शाप दिला, 10 गर्भवास तुला सोसावे लागतील. माझ्या भक्तावरती आलेला संकट भगवान परमात्मा त्या ठिकाणी प्रगट झाला आणि ते आपल्या अंगावरती घेतलं. कच्चमच्च वरापूर्व नरसिंह वामन राम परशुराम राम आणि 8वा भगवान श्रीकृष्ण. 9वा बौद्ध आणि 10वा कलंकी असं अवतार या भगवान परमात्म्याने घेतले. किती घेतले? 10 अवतार घेतले. 6 अवतारामध्ये भगवान परमात्मा माणसातच नव्हता. कुठला? मत्स्य, कच्च, वराह, कूर्म. माशाचा अवतार पृथ्वी रथातळावर जात होती. कासवाचा अवतार पृथ्वी रथातळावर जात होती. डुकराचा अवतार भगवान परमात्म्यानं घेतलं 6 अवतारापर्यंत. 6वा अवतार सुद्धा मानवी होता पण रागीत होता. 6वा अवतार परशुराम आणि 7वा अवतार प्रभू रामचंद्र जन्माला आले. 7वा आणि 8वा हे दोन अवतार या ठिकाणी भगवान परमात्म्यानं त्या 2 अवतारामध्ये मृत्यू लोकामध्ये कार्यभाग केला. 7व्या अवतारात प्रभू रामचंद्र जन्माला आले. एक पत्नी, एक बाणी, एक वचनी. त्याच्याशिवाय अमर्याद पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र दुपारी 12 वाजता जन्माला आले. फरक एवढाच होता 2 अवतारामध्ये. दुपारी 12 वाजता कोण जन्माला आले? प्रभू रामचंद्र जन्माला आले. हा बाबा 8व्या अवतारामध्ये कधी जन्माला आला? रात्री 12 वाजता. त्यावेळेला कृष्ण जन्माला आला. त्यावेळेला मेघ गर्जना करून पर्जन्याचा वर्षाव होत होता. ज्या वेळेला राम जन्माला आला त्यावेळेला उष्णतेचा वर्षाव. चैत्र महिना आहे. त्यावेळेला श्रावण महिना आहे. एवढी तफावत आहे. हा एक पत्नी एक बाणी आहे. तो 16,108 याची एक पत्नी, रामाची एक पत्नी, याच्या 16,108. तुका म्हणे ब्रह्मचारी
भोग तुका म्हणजे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी असा या दोन अवतारामध्ये तफावत आहे. म्हणून 8व्या अवताराचं वर्णन या कार्याच्या कीर्तनामध्ये आपण करायचं आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे प्रत्येक वर्षी आपण ऐकत आलेलो आहोत. प्रत्येक वर्षी ऐकत आलेलो आहोत काय भगवान परमात्मा जन्माला गोकुलीच्या सुखा अंत बालकृष्ण नंदारी आनंद द्या नरनारी. ज्या वेळेला भगवान परमात्मा जन्म झाला कुठे मथुरेमध्ये आणि त्या ठिकाणाहून आपल्या पित्याला सांगितलं नंदाच्या घराला न्याय गोकुळाला. प्रमाण भरपूर आहे. उष्णतेची लाट आहे जास्त वेळ घेणार नाही दुपारची वेळ आहे म्हणून भगवान परमात्म्याने आपल्या पित्याला सांगितलं अरे बाबा मला इथून लवकर उचल आणि कुठे ने नंदाच्या घराला मी गोकुळामध्ये घेऊन चल. त्याच वेळेला वसुदेवाने वासुदेवाला घेतली टोपलीमध्ये घेतलेली आहे. ज्या वेळेला भगवान परमात्म्याला स्पर्श केला त्यावेळेला दरवाजाची कुलूप आपोआप गळून पडली. वसुदेव भगवान परमात्म्याला घेऊन बाहेर पडलेले आहे. घनघोर बाहेर पर्जन्याचा वर्षा होतोय कालोखी रात्र आहे. अशा अवस्थेमध्ये वसुदेव यमुना नदीच्या काठावरती आले. तू थडी भरून यमुना चाललेली आहे. काय करावं भगवान परमात्म्याला डोक्यावरती घेतलेली आहे. आणि वसुदेवानं त्या यमुना माईच्या पाण्याला स्पर्श केला आणि चालू लागला. त्याच वेळेला भगवान परमात्म्याच्या भेटीसाठी आतुर झालेली यमुना हळूहळू वाढायला लागली. हळूहळू वाढायला लागली. वसुदेवाच्या मांडीपर्यंत पाणी झाला बिंबीपर्यंत पाणी झाला छातीपर्यंत पाणी झाला गळ्यापर्यंत पाणी आलं. आता नाकापर्यंत जर नाकात पाणी गेल्यानंतर तो जीव मागे पुढे पाहत नाही हे भगवान परमात्म्याने जाणलं आणि आपला पायाचा अंगठा बाहेर काढला आणि यमुना माईला स्पर्श केला. ज्या वेळेला यमुना माईला स्पर्श केला त्यावेळेला दूथडी वाहणारी यमुना जसं स्त्रियांच्या केसामध्ये भाग असतो ना त्याचप्रमाणे 2 भाग दुखंड झालेल्या यमुनेचं आणि वसुदेवाला गोकुळामध्ये जाण्यासाठी रस्ता मोकळा करून त्या यमुनेनं दिला. गोकुळामध्ये गेला. त्या ठिकाणी नंदाच्या घरामध्ये यशोदा माईला कन्यारत्न झालं. तिला सुद्धा ती सावध त्यावेळेला नव्हती. बेशुद्ध अवस्थेमध्ये त्या ठिकाणी ती यशोदा माय होती. वसुदेव त्या ठिकाणी गेलेले आहेत. ही सर्व भगवान परमात्म्याची आहे. त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला ठेवलं योग मायेला उचललं आणि तडक मथुरेमध्ये बंदीशाळेमध्ये वसुदेव आलेला आहे. आता ही गोष्ट कुणाला कळली? कुणाला? रावणाला ना? कुणाला? कंसाला नाही का? कुणाला कळली? रामराज्यातला हा कंस कृष्ण अवतारा म्हटला. कंसाला कळली अरे बाबा आपल्याला मारणारा जो 8वा आहे ना तो जन्माला आला. ही गोष्ट कळाली आणि त्याच वेळेला त्या ठिकाणी कंस राजा धावत आलेला इकडे तिकडे न पाहता तडक देवकीच्या जवळ गेलेला आहे. मांडीवरती असणारी ती योग माया होती आणि पाहिली नाही. तो पुत्र आहे की मुलगी आहे. तडकन ओढून घेतली बाहेर आला. ज्या वेळेला 6 मारली होती किती मारली? 7वा जिराला मारली. किती? 6 मारली. 7वा जिराला तो रोहिणी उतरी गोकुळामध्ये जाऊन जाईल. तोच कोण? बलराम. 7वा बलराम. आणि त्याच न्यायानं त्या कंसाने ताडकन
ओढून घेतलेल्या बाहेर आला शिलेवरती आपटणार एवढ्यामध्ये ती योग माया त्याच्या हातातून निसटली आणि आकाशामध्ये गेली. अरे वैद्या तुझ लागे वदे तुझ लागे वदे तुझ लागे वदे तुझ लागे वदे तुझ तुझा वध करणारा त्याचा जन्म माझ्या आधी झालाय. आणि तो कुठे आहे? गोकुळामध्ये आहे. तुझा वैरी सुखाने नादत आहे कुठे? गोकुळामध्ये. अशी आकाशवाणी झाली. आणि त्याच वेळेला कंस विचार केला काय करावा. ही तर निघून गेली. आपल्याला मारणारा आपला वैरी गोकुळात आहे. त्यावेळेला प्रत्येक प्रसंग या ठिकाणी सांगता येणार नाही. कारण प्रत्येक प्रसंग सांगायला गेलो तर ज्या वेळेला कंसाला समजलं त्यावेळेला पहिला पाठवला बाबळभट. प्रत्येक वेळेला आपण ऐकलेलं आहे. नंतर पुतना पाठवली. असं अनेक राक्षस कुणाला मारण्यासाठी? भगवान श्रीकृष्णाला मारण्यासाठी अनेक राक्षस त्या ठिकाणी कंसाने पाठवलं. पण कुणाचंच चाललं नाही. अनेक राक्षस. कारण भगवान परमात्मा या ठिकाणी आला होता. तो त्याचसाठी आला होता. भक्ताचा रक्षण करण्यासाठी. आपल्या पालिशी भक्तजना आपल्या भक्तांचं रक्षण करण्यासाठी या ठिकाणी भगवान परमात्म्याला अवतार घ्यावं लागतं. त्याच न्यायानं भगवान परमात्म्यानं मथुरेमध्ये अवतार घेतला आणि गोकुळामध्ये वास केलेला आहे. त्या ठिकाणी बातमी कंसाला समजली. अनेक संकट भगवान परमात्म्यावरती त्यानं पाठवलं. लहान भगवान परमात्मा दुडदुड 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 आपल्या गोकुळामध्ये अंगणामध्ये फिरत आहे. अनेक खोड्या करायला सुरुवात केली. बालपणापासून भगवान परमात्म्याने खोड्या करायला सुरुवात केली. अनेक खोड्या त्या ठिकाणी केलेल्या. आणि ज्या वेळेला भगवान परमात्म्यानं पाहिलं आपल्या पित्याच्या
गोशाळेमध्ये गायी किती आहेत? 9 लक्ष. हा, 9 लक्ष गायी आहेत नंदाच्या. बाकी गोंडवाड्यामध्ये किती असतील त्याचा पत्ता नव्हता. हा, आज सुद्धा त्या ठिकाणी ती गोशाळा आहे. हा, गायी बघितल्यात महाराज होते. आपल्यासारखा माणूस त्यांच्या पाठीवरती झोपे, गरज नाही. अशा धष्टपुष्ट गायी भगवान श्रीकृष्णाच्या त्या गोशाळेमध्ये आज सुद्धा आहे. हा, आणि त्या ठिकाणी भगवंतानी विचार केला, अरे बाबा एवढे गायी आहेत, मग ही माझी मित्रमंडळी अशी का दिसते? विचार केला, एकाला बोलावण्याची सुरुवात केली. अरे बाबा तुझ्या घरात दूध आहे का? हा, त्याने सांगावं आहे. मग तुझी प्रकृती अशी का? तुझी तब्येत अशी का? त्यावेळेला त्यानं सांगावं, काय सांगू कृष्णा तुला, दूध भरपूर आहे. सकाळची माझे पिता आणि आई बोधन करतात, दूध काढतात आणि विकायला कुठे नेतात? मथुरेला नेतात. कुठे नेतात? मथुरेला नेतात. या ठिकाणी आम्हाला दूध प्राशन करण्यासाठी मिळतच नाही. म्हणून ही प्रकृती कृष्णाने जाणलं, सगळ्यांना जमवली. काय म्हणतात, सभा घेतली. आपल्या भाषेत काय म्हणायचा, मीटिंग घेतली. सगळे आपले संगडी होते ना, त्या सगळ्यांना जमवली. आता ते त्यावेळेला समज म्हणजे ती कवलेची पोरं, दणकट पोरं ऐकणार का? हा, त्यावेळेला दम दिला. कुणी? भगवान श्रीकृष्णाने दम दिला. भर सभेमध्ये उठून सांगितला, माझ्याकडे येतील ना त्यांना मी देईन, आणि मला सोडून जातील त्यांना ईडी लावल्याशिवाय राहणार. मला ज्याने सोडला त्याला ईडी लागलीच म्हणून समजा. म्हणून ते घाबरले. हो, ईडीची भीती मोठी. मग घाबरले सगळे. भगवान श्रीकृष्णाला मदत करण्याला तयार झाले. बाबा उद्यापासून आपण कामाला लागायचं. काय करायचं? मी ज्या ठिकाणी नेईन त्या ठिकाणी माझ्याबरोबर यायचा. कसं यायचं? हळूहळू चाला. कसं यायचं? हळूहळू चाला. कोणी कोणाशी न बोला, फक्त माझ्या मागून यायचे. मग त्यावेळेला भगवान श्रीकृष्णाने प्रत्येकाला हत्यारं दिली. कुणाला काय दिलं? खडे दिले. कुणाला काठी दिली. कुणाला काठी दिले. हा, आणि ते संगडी विचारतात, अरे बाबा याचा वापर कसा करायचा? त्यावेळेला त्याने सांगितलं, मी सांगेल त्याच वेळेला त्यानं त्या गोष्टीचा वापर करायचा. हा, आता संध्याकाळची आपली थोडी बाहेर पाडायची. हा, सगळ्यांची घरं हुडकायची. ज्या घरामध्ये कोणी नसेल त्या घरात जायचं. ज्याच्याजवळ काठी आहे, त्याच्याजवळ काठी आहे, काळोखी रात्र आहे, मग त्यानं काय करायचं? काठी वरती करायची, फिरत राहायचं. ज्या ठिकाणी माठ आहे त्यावेळेला शिंक्यामध्ये माठ ठेवायची. शिंक्यामध्ये. आता माठ पण गेले आणि शिंक पण गेलं. दूधच नाही घरी, दूधच कोण ठेवत नाही. भगवान श्रीकृष्णाने त्या सौंदर्याला सांगितलं, तुझ्या हातात काठी आहे. अंधाऱ्या रात्रीमध्ये आपण घरात शिरलो तर वरती काठी करायची आणि सर्वात फिरवायची. ज्या ठिकाणी जो माठ असेल, जो शिंका असेल, त्याला काठी लागली, आवाज येईल. त्याच वेळेला आपल्याला समजेल या ठिकाणी गौरस माठ आहे, दह्याचा माठ आहे, दुधाचा माठ आहे. हा, त्यावेळेला ते फस्त करायचं. अशाप्रमाणे अनेक गोष्टी, अनेक चाले त्या ठिकाणी आपल्या सौंदर्याला देऊन भगवान श्रीकृष्णाने अनेक चाले केले. शेवटी नाविलाज झाला. गवलनी गाराने घेऊन यशोदे मायेकडे आलं. यशोदे माय, गोकुळी राहावं की जावं? काय करावं? त्यावेळेला यशोदा माई सांगते. काय सांगते? काय तुम्ही किती जणी सांगताय गाराने, माझा बाळ तसा नाही, माझा बाळ कसा आहे? बाळ सगुण गुणाचा
दाने हो बाळ सगुण गुणाचे दाने सगुण गुणाचे दाने बाळ सगुण गुणाचे दाने बाळ दिसते गोजिरवाने ग बाळ दिसते गोजिरवाने बाळ दिसते गोजिरवाने ग बाळ दिसते गोजिरवाने काय सांगता गाराने ग गोकुळ जाणारी 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 माझं बाळ कसं आहे हा कोणती आई आपल्या बाळाचा गुन्हा कबूल करत नाही मान्य करत नाही हा त्यावेळेला यशोदा माई सांगते अगं काय सांगताय तुम्ही माझा बाळ असं आहे बाळ सगुण गुणाचं तान ग बाळ सगुण गुणाचं तान बाळ दिसतंय गोजिरवान ग बाळ दिसतंय गोजिरवान काय सांगता गाराने गे गोकुळ जाणारे अरे काय सांगताय तुम्हीच लपवून याचा भवरा आलं घेता सारंग धरा तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळ जाणारी तुम्ही अशात तुम्हीच करणी करताय तुम्हीच टवाळपण करताय आणि माझ्या हा कृष्णावरती हाल घेताय अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी बालपणामध्ये श्रीकृष्णाने त्या ठिकाणी अनेक गोष्टी घडवल्या आपल्या सौंगड्यानं बरोबर घेऊन अनेक गोष्टी त्या ठिकाणी केल्या सर्व गोकुळवासीय कंटाचे सर्व गाराने गात यशोदा माईकडं यायला लागले त्यावेळेला यशोदा माईने विचार केला काय करावं आता काय करावं याला काय करावं म्हणून त्यावेळेला यशोदा माईनं काय केलं आता विघ्नहर्ता कोण हा गणपती बाप्पा मग गणपती बाप्पाच्या समोर जाऊन उभी राहिली यशोदा माय हात जोडले आणि त्याला गारानं सांगायला लागली कुणाला हा गणपती बाप्पाला कुणाचं गारानं ब्रह्मांडाच्या नायकाचं भगवान श्रीकृष्णाचं गारानं सांगते हा गणपती बाप्पा माझा हा बाळ लहान आहे त्याच्याकडून अनेक चुका होत आहेत अनेक गोष्टी घडतायत एवढं याचं चालत थांबव तुला हा मोदकाचा नैवेद्य दे मला गणपती बाप्पाला नवस केला आता हा ऐकतोय माझ्याबद्दल नवस कुणाला गणपती बाप्पाला करतोय आता गणपती बाप्पा हा दैवत आहे अग्रगण्य दैवत आहे त्याला फुटी पाडायची नाही म्हणून भगवान परमात्म्याने विचार केला ज्याचं आशीर्वाद माझ्या माईला मिळावं तिचा नवस पूर्ण व्हावा म्हणून 8 दिवस काहीच केलं काय केलं 8 दिवस कोणत्याही खोडे गेलं नाही यशोदा माईची खात्री झाली गणपती बाप्पा आपल्याला पावला बाळाचा आपल्या चाळा थांबला आता नवसाची परतफेड करायला आली लाडू दे मोदक दे म्हणून त्या नवसाची परतफेड करण्यासाठी यशोदामाईनं काय केलं भरपूर असा नैवेद्याचे लाडू बनवले गणपतीला आवडणारी वस्तू लाडू बनवले त्या ठिकाणी यशोदामाईने त्या देवघरामध्ये लाडवाचा खरा आणून ठेवलेला आहे देवाच्या समोर भगवान श्रीकृष्ण बाजूला उभा आहे आता काय करावं काय करावं ह्याच्या सुद्धा तोंडाला पाणी सुटलेलं आहे म्हणून काय केलं घरामध्ये आता त्यावेळेला चुली होत्या आता गॅस आल्या चुलीवरती दूध ठेवलेला होता त्याचा ओतू गेला आणि तो यशोदामाईला वास आला त्याच ठिकाणी तो नैवेद्याचा ताट तसाच ठेवला आणि स्वयंपाक घरामध्ये गेली हीच संधी भगवान परमात्म्याने पाहिली आणि गणपतीला म्हणतोय तू खाणार का
हा तुझा बाप समोर उभा असते वेळी तूल मोदक खाणार असं म्हणून त्यानं सर्व त्या श्रीकृष्णाने ते लाडू फस्त केले. त्यावेळेला यशोदा माया आली. त्यावेळेला ताटात बघते तर लाडू नाही, इकडे तिकडे बघते काय करावं कोणी खाल्लं असेल. उंदीर वाटले उड्या मारत होतं. यशोदा माईनं समजलं की हे उंदरानं खाल्लं म्हणून परत नैवेद्य आणला, गणपती बाप्पाला दाखवला. तेवढे दिवस भगवान परमात्मा गप्प राहिला. लाडू खायला मिळले अनेक वेळा. डेऱ्यामध्ये बसून भगवान परमात्मे लोणी सुद्धा खाल्लेला आहे. कित्येक गवळणींना भगवान परमात्म्यानं मोहित करून वेळ लावलेला अनेक प्रसंग भगवान परमात्म्याच्या जीवनातील आहेत. ते सांगण्यासाठी वेळ अपुरा आहे. म्हणून त्या ठिकाणी यशोदा माई कंटाळली आणि आता याला शाळेत टाका. काय करावं? शाळेत टाकावं. या ठिकाणी आमचं जीवन वाजवायला शिकणार नाही म्हणून आंबेडकर महाराजांनी कुठे टाकलं? आळंदीत. 2 वर्ष आळंदीत आहे. आता त्याचा कोण हात धरणार नाही. म्हणून आपलाही मुलगा परिपक्व व्हावा, त्याच्या खोड्या नष्ट व्हाव्या या उद्देशाने यशोदाबाईनं ठरवलं आता ह्याला शाळेत टाकावी. ती द्यावीची शाळा म्हणजे गोशाळा. ह्याच्या हातामध्ये काठी द्यावी, खांद्यावरती घोंगडी द्यावी. 9 लक्ष गायी आपली आहेत. गोवर्धन पर्वतावरती चारायला घेऊन जायला सांगावं या उद्देशाने त्याला त्या गोशाळेमध्ये नंदाने यशोदामाईनं ती कामगिरी त्याच्यावर टाकली. सकाळी भगवान परमात्मा जावा, दिवसभर त्या ठिकाणी गायींची सेवा करावी. गोवर्धन पर्वतावर गायी चारून यमुनेच्या काठावरती आणून विश्रांती घ्यावी. त्या ठिकाणी भगवान परमात्म्यानं अनेक खेळ केले. रात्री महाराजांनी सांगितलं नाही का, चेंडूफळी त्यावेळेचा खेळ आहे तो. विटी दांडू आपल्या काळात होता नाही का, दिवस आम्ही खेळायचो विटी दांडू. आता तो गेला, विटी दांडू गेला, रंगोली गेली, चेंडूफळी गेली, कबड्डी गेली. कबड्डीमध्ये 4 दात पाडून घेतलं त्याचा गेली. आता काय आहे, फक्त मोबाईल. मला टाइम मिळाला. बोट झिंजली नका झिंजली काय झाली, पण तू ते गप्प बसत नाही. वेड आहे तो वेड. चांगलाही आहे वाईट आहे. TV सुद्धा चांगली आहे वाईट आहे. पण आपण सासू आणि सुनाचं भांडण ज्या मालिकेमध्ये आहे तीच बघ नाही का. मराठी भानाला बघा, संध्याकाळी 7:30 पासून कृष्ण आहे, सुदामा आहे, असे अनेक त्या ठिकाणी सिरियल आहेत. पण त्या तिकडे कोण जात नाही. त्या ठिकाणी जात नाही कोण. श्रीकृष्ण आहे, सुदामा आहे, साईबाबा आहे, अशा श्रेणी पाहाव्या. म्हणून चांगली आहे आणि वाईट आहे. मग त्यावेळेला भगवान परमात्म्यानं त्या कामामध्ये अनेक खेळ खेळायला सुरुवात केली. विटी दांडू, चेंडू लगोरी आणि असं खेळ खेळत असते मी सुद्धा त्या ठिकाणी अनेक राक्षसांचा नाश केला. त्यावेळेला विटी दांडूचा खेळ चालू होता आणि चालू असते वेळी भगवंताने विटीला टोळा मारला आणि तो कुठे गेला. चेंडू उडाला, विटी उडाली आणि ते कुठे पडली. यमुना डोही उडाला. त्या सर्व यमुना डोह्यामध्ये बुडाले आणि त्या डोहामध्ये इतिहास फार मोठा आहे. भगवान परमात्म्यानं त्या चेंडू उडवण्याचं सुद्धा कारण होतं. त्या डोहामध्ये होता कालिया.
आणि तो कालिया सर्व त्या ठिकाणी झाडांना त्रास देत होता, पशु प्राण्यांना त्रास देत होता. भगवान परमात्म्याला त्या डोहामधून त्या कालियाला नष्ट करायचं होतं म्हणून त्या ठिकाणी चेंडू उडवला आणि तो त्या डोहामध्ये पडला. भगवान परमात्म्याशिवाय दुसरा त्या ठिकाणी चेंडू काढणारा कोणीच नव्हता. कलंबावरती भगवान परमात्मा चढला, त्या डोहामध्ये उडी मारली. त्याच डोहामध्ये असणारा कालिया नाग, त्या कालिया नागाने भगवान श्रीकृष्णाला वेढा मारला. भगवान श्रीकृष्णाला ज्या वेळेला वेढा मारला, इतर सर्व गवळीयांनी पाहिला, त्या सौगडाने पाहिला आणि ते सडक त्या ठिकाणाहून धावत आले. कुठे आले? यशोदे तुझा काला यमुना डोई बुडाला. हा काय घेत होता? खेळत होता चेंडू बाई, चेंडू उडाला ना, यमुना डोई बुडाला ना. ज्या वेळेला तो त्या डोहामध्ये उडी घेतली त्यावेळेला यशोदा माय तुझा कृष्णा त्या डोहामध्ये बुडाला. हे गाळानं घेऊन पेंद्या सुद्धा यशोदाबाईकडे आले. त्यावेळेला एवढा कांत झाला गोकुळामध्ये. यशोदा नंद राजा सर्व गोकुळवासी त्या कालिया डोहावरती धावत आलेले आहेत. पाहतात तरी कृष्ण त्या ठिकाणी काय खेळतोय? मैदानामध्ये आपल्या सौंदर्यांजवळ चेंडूफळी खेळत होता. त्या डोहामध्ये कुणाबरोबर खेळत आहेत? त्या कालियाबरोबर खेळत आहेत. त्या कालिया नाग भयंकर विषारी होता आणि अशा प्रमाणे खेळ खेळून कालिया नागाला त्या डोहातून बाहेर काढला आणि गोकुळवासियांना सुखी केला. असं अनेक प्रकार जसं गोकुळामध्ये केलं तसंच गायी राखत असते वेळी सुद्धा भगवान परमात्म्याने केलं. यमुनेच्या काठावरती यावं, गायीला पाणी पाजावं, विश्रांती गायी घेत असते वेळी अनेक खेळ खेळावे आणि नंतर आपल्या खेळाला सुरुवात करावी. म्हणून या ठिकाणी जास्त बारा झालेले. आता तुम्ही करायच्या अगोदर तुम्ही उरकला असता 9ला आणि होता 9चा. आता त्याला माझा विलाज नाही. म्हणजे जामाने यायला लागल्यात तुम्हाला सगळ्यांना. अजून जेवली नाही तर जास्त वेळ घेणार नाही. म्हणून या ठिकाणी तुकोबारायचं काय सांगताय? याद तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरी म्हणाल तो. हालू हालू चाला कोणी कोणाशी बोला तुका म्हणजे सांगा घाटे देणे नाका कोटे. या ठिकाणी भगवान परमात्म्याने अनेक लीला केल्या. अनेक गवळणींना
सुख दिला, अनेक गवळींना मोहित केली, असं अनेक प्रकार त्या ठिकाणी गोकुळामध्ये भगवान परमात्म्याने केलेला आहे. हा खाद्यभार पोटी भोग काय खेळायचे सुख. किती जरी आता खेळत बसलो तरी कुणालाही सुख वाटणार आहे, कारण भूक लागलेली आहे, डोळ्यावरती झोप आहे. म्हणून या ठिकाणी शेवटची चाल होईल आणि काय अभंग होईल. अभंगाची चाल नंतर चालेल. शेवटची पहिला हार घ्या. हरी या ठिकाणी थोडक्या वेळामध्ये या ठिकाणी आपण शिवेला पूर्ण विराम द्यायचा आहे. म्हणून या ठिकाणी काळ्याचा अभंग होतील. विठोबा रखुमाई हे विठोबा रखुमाई हे विठोबा
उमे नेली ऐका अधिक उने नेली ऐका तुम्ही वारे सोयीकडे तुम्ही वारे सोयीकडे मुख पसरोनीकडे मुख पसरोनीकडे मुख पसरोनीकडे मुख